मुंबईतील कबूतरखाने हे कोर्टाच्या आदेशानंतर बंद करण्यात आले, परंतु आता या कबूतरखान्यांमुळे अनेक कबुतरांचा मृत्यू झाला आणि यानंतर जैन समुदायाकडून धर्मसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनीषाताई आपल्यासोबत आहेत। ताई, तुम्ही ज्या वेळेला हा मुद्दा मांडलेला होता, आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे हाही मुद्दा त्यावेळेला नमूद केलेला, आता शोकसभेचं नियोजन जैन समुदायाने केलेलं आहे, कसं बघता याकडे? जैन समाजाला मी आव्हान करेन की मराठवाडा आणि विदर्भात मोठा पूर आला, तिकडे देखील अनेक जनावरं दगावली, पुरामध्ये वाहून गेली, त्यांच्याबद्दल देखील आपण अशीच सहिष्णुता व्यक्त करावी, ही माझी पहिली अपेक्षा आहे। कबुतरांची संख्या जवळजवळ 150-200 पट वाढलेली होती, जी अनावश्यक आहे। म्हणजे तुम्ही त्यांना इतकं खायला घातलं की त्यांचं अनावश्यक प्रोडक्शन झालं आणि असे अनेक प्राणी मरतात, म्हणजे त्याच्याबद्दल काही मला दयामाया नाही अशी गोष्ट नाही आहे, परंतु हा एक उपद्रवी पक्षी आहे। अनेक पशुपक्षी रोग पसरवतात माणसांना आणि त्याला झुनॉटिक डिजीज म्हणतात आणि त्यामुळे अशा रोगांवर नियंत्रण करायचं असेल तर त्या पक्ष्याचं आणि प्राण्यांचं नियंत्रण करावं लागतं। जसं आपण मच्छरांचं नियंत्रण करतो, रेबीजपासून वाचवण्यासाठी आपण कुत्र्यांचं नियंत्रण करतो, त्यांच्या प्रोडक्शनवर कंट्रोल आणतो, आपण उंदरांचं नियंत्रण करतो, असं अनेक प्राण्यांचं नियंत्रण करावं लागतं आणि त्यातलंच कबूतर हे एक आहे। तर ही भूतदया फक्त कबुतरांच्याच बाबतीत का? आणि मुळात म्हणजे वारंवार मी पहिल्या दिवसापासून सांगते, ज्या दिवशी मी हा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला, हा केवळ आणि केवळ याला सायंटिफिक आधार आहे, याच्याकडे सायन्स म्हणून बघितलं पाहिजे। मनुष्याची जी हानी होते आपल्या तब्येतीवर, आपल्या फुफ्फुसांवर जो इरिव्हर्सिबल डॅमेज होतोय त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। परंतु काय होतंय की सर्वच पक्ष, सर्व यंत्रणा याच्यावर गप्प आहेत। खरं तर यामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी आता याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याही पक्षातली काही लोक आहेत ते आता सगळे गप्प आहेत, परंतु प्रशासनाची दिशाभूल होते। कोर्ट एक सांगतंय, कोर्टाने कंट्रोल फीडिंगचं पण माननीय मुख्यमंत्री बोलले होते, त्याच्यानंतर पालकमंत्री काहीतरी वेगळं बोलतात, मंगल प्रभातजी त्यांच्या बद्दल बोलतात आणि त्यामुळे हा सगळा संभ्रम निर्माण झालाय। एकीकडे कबुतरांना फीडिंगसाठी प्रशासनाला, मुंबई प्रशासनाला, महानगरपालिकेला काही फीडिंग स्पॉट्सची शोधकाम सुरू करायला सांगितलंय। नेमकं हे सगळं कोण करतंय? आणि इकडे एक तज्ज्ञांची समिती देखील स्थापन झाली आहे, मग त्या समिती ती कोर्टाच्या आदेशानुसार ती समिती स्थापन झाली, मग ती समितीचं तुम्ही ऐकणार नाहीयेत का? त्याचा अहवालाची तुम्ही वाट पाहणार नाही का? आणखीन एक मुद्दा या दरम्यान समोर येतो की जैन समुदायाच्या लोकांनीच अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। कुठेतरी अहिंसेचं प्रतीक घेऊन पुढे चालणारा हा समाज ज्यावेळेला रस्त्यावर उतरला होता तेव्हा त्या महिलांच्या हातामध्ये धारदार शस्त्र आपल्याला पाहायला मिळालेली होती। आगामी निवडणुका लक्षात ठेवून जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं समुदायांचं राजकारण हे मुंबईत वाढत चाललेलं आहे का? अगदी मंगल प्रभात लोढा भाजपचे आहेत, त्यांनी सुद्धा हाच मुद्दा उल्लेख केलेला होता त्याचाही। नाही, मला असं वाटतं याच्यात जैन समाजांनी खरं तर हा मुद्दा सायंटिफिक आहे समजून घ्यायला पाहिजे। त्यांना का ते मुद्दा म्हणून याच्याकडे कानाडोळा करतायत? हा जाती धर्माचा विषयच नाहीये, हा मनुष्याला जे रोग होतोय कबुतरांपासून तो विषय आहे। आणि याच्यामध्ये म्हणजे उद्या माणसं मेली तर ते तुम्हाला मतदान करायला शिल्लक राहणार आहेत का? आज फुफ्फुसांच्या आजारामुळे माणसं मेली, ते माणसं जिवंत तर पाहिजे तुम्हाला मतदान करायला, का त्यांची हानी झाली तरी आम्हाला त्यांची मतं पाहिजेत, असं तुमचं म्हणणं आहे का? खरं तर धर्मसभेचं आयोजन मृत पक्ष्यांसाठी होतं, जसा तुम्ही उल्लेख केला की आरोग्याची हानी झाल्याने अनेकांचे जीव हे गेलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेनं आत्ताच्या क्षणाला जर बघितलं तर कबुतरखाना दादरमधील किंवा मुंबईतील अनेक बंद केलेत, पण अनधिकृत पद्धतीने जे अनेक कबुतरखाने जैन समुदायाकडनं विशेष करून अनेक इमारतींवरती चालवले जातात त्यावरती कारवाई होत नाही। म्हणजे या समाजाच्या बद्दल काय बोलावं? एखाद्या समाजावर टीका केली तर परत ते कुठेतरी त्याचे चुकीचे रिफ्लेक्शन जाऊ शकतात, परंतु मुठभर दाणे टाकणं आणि 5-5, 10-10 किलो एकाच ठिकाणी टाकणं, आज प्रत्येक वाण्याच्या दुकानाच्या बाहेर एक कबुतरखाना तयार झालाय आणि मुंबई महानगरपालिका याच्याबद्दल हतबल झालेली आहे। म्हणजे त्यांना कळत नाही कोणाचं ऐकायचंय, कोर्टाचं ऐकायचंय की पालकमंत्र्यांचं ऐकायचंय का त्या तज्ञ समितीचं ऐकायचंय
की मरणाऱ्या लोकांचं ऐकायचंय? म्हणजे मला असं वाटतं याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनरांनी याच्यावर स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं आहे. तुम्ही कोर्टाचं ऐकलं पाहिजे, तुम्ही कोर्टाला बांधील आहात. नक्कीच आपण बघतोय की कोर्टाचं तुम्ही ऐकलं पाहिजे आणि कोर्टाचे नियम हे अतिशय स्पष्ट आहेत. पक्षांच्या बद्दल भूतदया दाखवत असताना जैन समुदायानं आता ज्या धर्मसभेचं नियोजन केलेलं आहे त्याला सुद्धा विरोध होताना पाहायला मिळतोय आणि आरोग्याच्या बाबतीत कबुतरांचा प्रश्न हा गंभीर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ गणेश काळेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.